जालना शहरात मुसळधार पावसाने कहर केला आहे। रस्ते नदीसारखे वाहू लागलेत, तर नागरिकांच्या घराघरात पाणी शिरल्यामुळे त्यांचे हाल झाले आहेत। माजी मंत्री राजेश टोपे, आमदार अर्जुन खोतकर यांच्या घरातही पाणी शिरलं असून लहान मुलांना शाळेत जाणं देखील मुश्किल झालं आहे। तर याच वेळी दुसरीकडे एक स्विफ्ट कारने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक बातमी समोर आली। दरम्यान प्रशासन मात्र पूर्णपणे हतबल झालेलं दिसलेलं असून आमच्यावर ओढवलेल्या परिस्थितीला जबाबदार कोण असा संतप्त प्रश्न जालना शहरातले नागरिक विचारत आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे अभियंता दिवसाचे औचित्य साधून पदग्रहण समारंभ आणि आधुनिक बांधकाम साहित्याचे मोफत भव्य प्रदर्शन उत्साहात पार पडले। या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। या प्रसंगी मंत्री फुंडकर यांनी अभियंते हे समाजाच्या विकासाचे खरे शिल्पकार असल्याचे सांगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वत आणि आधुनिक बांधकामांची दिशा दाखवण्याचेही त्यांनी आवाहन केले। यावेळी नव्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला, तर या प्रदर्शनाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून यामुळे स्थानिक बांधकाम व्यवसायाला नवी दिशा मिळेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला। To hand over his charges to the new upcoming chairman of the Association of Khamgaon chapter. Consulting civil engineers म्हणजे अभियंत्यांची खरी शक्ती आहे। भारतभर गेली 30 वर्ष ही संस्था इंजिनियर्सच्या हितासाठी कार्यरत आहे आणि 2 वर्षांपूर्वीच खामगावचा नवीन चॅप्टर सुरू झालेला आहे। सर विश्वेश्वरय्या यांचा जो जन्मदिवस असतो आपल्या देशामध्ये इंजिनियर्स डे म्हणून हा साजरा केला जातो आणि आज खामगावमध्ये कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशननी त्यांची जो हे होता कार्यक्रम त्या निमित्ताने मला बोलवलं होतं। आज त्यांनी त्यांच्या नवीन बॉडीनी चार्ज घेतलाय। त्या नवीन बॉडीला मी खूप खूप शुभेच्छा देतो। मावळत्या बॉडीनी सुद्धा त्यांच्या काळामध्ये चांगले उपक्रम राबवले, त्यांनी चांगले चांगले कार्यक्रम घेतले, त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो। आणि इंजिनियर्स हा आपल्या देशाचा कणा आहे। हा देश जर आपल्याला विकसित भारत बनवायचा असेल, एक महासत्ता बनवायचा असेल, तर ही सगळी धुरा इंजिनियर्स लोकांच्या खांद्यावर असते आणि सर्व इंजिनियर्स लोकांनी जर मनावर घेतलं तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपला देश जागतिक महासत्ता म्हणून पुढे येईल। इंजिनियर्स डेच्या निमित्तानं मी सर्व इंजिनियर्सला शुभेच्छा। बीडमध्ये ओबीसी आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कुंभार समाजाच्या गोरख नारायण देवडकर यांच्या कुटुंबियांशी मंत्री छगन भुजबळ यांनी फोनवरून संवाद साधला। तर भुजबळ यांचे बंधू आणि ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट सुभाष राऊत यांनी देवगडकर कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। असं मी सांगतो ते सांगतो सगळ्यांनी एक जरा परंतु काय सगळे खबर आहे कसला दूध झालं सगळं कुटुंबाला वाऱ्यावर सोबत जाऊ द्या। आता झालं असं झालं ते जरा आईला पण जरा दे द्या आणि आपला हा जो आहे आपला इथे सुभाष राऊत म्हणून तो आहे तिकडे तुमच्या संपर्कात राहील। काही अडचण असेल तर आम्ही इथे मदत करणार। आपल्या बहिणीला पण सांभाळा बरं का सगळ्यांना, शाळा बिळा काय ते शिकवा। तिथे पण काय अडचण असते तर तिथे बघतो, बाकीचे पण काय अडचण असते तर त्यांचं प्रश्न सांगतो मी। पण आता तुम्ही जे आहे त्याच्यावर सगळं धीर धरा। तुम्ही जर रडत बसला तर त्या लहान मुली पण रडत बसणार, तुमची आई पण बिचारी ती पण म्हणून तर पाठवलेत पण माझं आता मुंबईला ताबडतोब पाठवले नव्हते, बीड वरून पाठवले, आमच्या भावांना पाठवलं तिथे बापूंना बरं का तू बोल जरा काय नाही आहेत बरोबर लढतोय तोपर्यंत सगळ्यांनी शांत राहिले। कशाला तुम्ही कसं लोकांना सांगा सगळ्यांना मी लढताना मी जेव्हा संपन्न आपण तुम्ही बघा काय तोपर्यंत तुम्ही काही काळजी करू नका, बघतो काय करायचं बरं का। बोल ना तू भाई काहीतरी बोल त्यांना शांत राहा बाबा, शांत राहा ते तर आपल्या हातामध्ये नाही बाकी बरं का। बोल माझ्या नोकरीचं खूप टेन्शन होतं पप्पाला। 8 दिवसापूर्वीच मला करू काहीतरी करू सुभाष बरोबर मी सुभाष बरोबर कामा उठवतोय आणि त्याच्याबरोबर बघतो काय करायचं। 8 दिवसापूर्वीपासून ते सतत म्हणत होते आता पूर्ण समाज ओबीसी मध्ये आलाय तर तुझ्या नोकरीचं कसं होईल त्याचं स्वप्न आहे। लढतोय तोपर्यंत
सगळ्यांनी शांत राहिले. हा कशाला तुम्ही करताय लोकांना सांगा सगळ्यांना. मी लढताना मी जेव्हा संपलं मग तुम्ही बघा काय ते. तोपर्यंत तुम्ही काही काळजी करू नका. बघतो काय करायचं बरं का. बोल ना तू बाई काहीतरी बोल त्यांना. शांत राहा बाबा शांत राहा. मी तर आपल्या हातामध्ये नाही बाकी बरोबर. कुटुंबावर नाही येलं पाहिजे एवढंच. नाही नाही म्हणून तर सगळ्यांना सांगा शांत राहा. तूच सांगा आणि माझं नाव सांग. बाबांनी सांगितलं काय होणार नाही. तुम्ही काळजी करू नका. कोणाचं काही कमी होणार नाही. कोणाची मी असे पण काही होणार नाही. हो सर. सर आज आपण इथं आलात तर आपलं या कुटुंबाबद्दल किंवा या आत्महत्येबद्दल आपलं काय म्हणणं आहे थोडक्यात सांगू शकतो. जसं मराठा आरक्षणाचा GR निघालाय तसं ओबीसीच्या मनामध्ये भय मोठ्या प्रमाणात प्राप्त झालेलं आहे. आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब ओबीसीचे कुठंही आरक्षण कमी होता कामा नये यासाठी अहोरात्र रात्रंदिवस ते झटतात. परंतु काही लोकांना म्हणजे बऱ्याचशा सगळ्या लोकांना वाटतं की आरक्षण जे मराठ्यांचा GR काढला त्याच्यामुळं आपल्या ओबीसीच्या आरक्षणाचा धक्का लागलाय आणि ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आले. अशामुळं बऱ्याच ठिकाणी आत्महत्याचं प्रमाण चालू झालेलं आहे आणि वाढत आहे. आजही या ठिकाणी गोरक्ष देवरकर म्हणून होते ते नाथापूरमधले. त्यांना हा आरक्षणाचा जो GR निघाला मराठा आरक्षणाचा त्याचा एवढा मोठा धक्का त्याने आणि धसका घेतला की त्यांना 5 मुले असताना सुद्धा आणि एक मुलगी आपली पोलीस डिपार्टमेंटला जाण्यासाठी शिक्षण घेत असताना आणि पुढचं भविष्य तिचं आता अधुरं राहिले. कदाचित या GRमुळे मराठ्यांच्या ओबीसींना त्याला आरक्षण मिळणार नाही आणि तिची पोलीस भरती थांबणार आहे हे लक्षात येतात त्यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवलेली आहे. अत्यंत वाईट घटना झालेली आहे आणि जशी ही घटना आदरणीय भुजबळ साहेबांना समजली, आमचे या ठिकाणचे विभागाचे अध्यक्ष सुभाष राऊत आहेत, त्यांनी साहेबांना सांगितल्यानंतर साहेबांनी त्यांना आदेश दिला की तुम्ही पहिल्यांदा तिथं जा आणि मी आमचे बंधू बापू भुजबळ असतील स्वतः मी असेल यांना पाठवतो. त्याप्रमाणे आम्ही सगळे कालच निघालो. रात्री उशिरा आलो बीडला. सुभाषला बरोबर आज घेतलं. सुभाष आमच्या बरोबर आहे. साहेबांचे PA रविभाऊ सोनवणे आहेत. मोहोळचे अध्यक्ष दिलीप भुजबळ आहेत. सोलापूरचे अध्यक्ष आबा खारे आहेत. दळे साहेब आहेत. ही सर्व मंडळी आज या ठिकाणी सांत्वनासाठी या ठिकाणी बसलो. आदरणीय भुजबळ साहेबांनी संयम बरोबर मीटिंग चालू असतानाही त्यातून एक 5 मिनिटं 2 मिनिटं वेळ काढला आणि त्यांची मुलगी गोरक्षची मुलगी तिच्याबरोबर संपूर्णपणे वार्ता केली, बोलणं केलं आणि त्यातून त्यांनी सांगितलं की तू बाई काही घाबरू नको, तू हिमतीने लढ, तुझं सगळी पुढची अडचण आम्ही निश्चितपणे दूर करू, तू काळजी करायचं कारण नाहीये. आईवडिलांना आईला सांभाळ, बाकी तुझ्या भगिनी असतील तिला सांभाळ. अशा पद्धतीनं आमचे ओबीसीचे नेते, आमचे आशास्थान, श्रद्धास्थान आणि समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भुजबळ साहेबांनी आम्हा सर्वांना या ठिकाणी पाठवून त्यांना खऱ्या अर्थानं त्यांना खंबीर पाठिंबा देण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि मला खात्री आहे आमचे आदरणीय भुजबळ साहेब या सर्वांना एक कुटुंबातला सदस्य गेला म्हणून आणि बाकीचे कुटुंबाची जबाबदारी पाहतील या पद्धतीनं ते काम करतील याच्यामध्ये दुमत नाही. आज खूप मोठा काळा निघाला त्यांच्यावर घातलेला आहे, परंतु आता पुढच्या प्रसंगाला सामोरं जाताना आम्ही सर्वजण सुभाषजी असतील, मी बापू भुजबळ असेल, आमचे साहेब असतील, रवी सोनवणे असतील किंवा आमचे बाकी अध्यक्ष असतील, हे सगळेजण त्या मुलीच्या पाठीमागं, त्या कुटुंबाच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहू. परमेश्वर त्यांना पुढच्या कामामध्ये काम करण्याची हिंमत देऊ एवढीच मी करतो. आणि गोरक्ष जे गेलेत त्यांना मी परमेश्वराकडे सुख आणि शांती मागतो आणि माझं 2 शब्द संपवतो. सुभाषजी, तुम्हाला एक प्रश्न होता की आपण आता ओबीसी बांधवाला काही सूचना द्याल का? कालची जी घटना घडलेली आहे, आपले गोरखभाऊ आपल्यातून गेले आणि त्यांना जसंच जे हैदराबाद गॅजेट लागू झालं आणि त्या गॅजेटच्या माध्यमातून आपलं ओबीसीचं आरक्षण गेलं, हे सातत्यानं 8 दिवस आपल्या मुलीशी ते बोलत होते, चर्चा करत होते. कारण की त्यांची मुलगी हुशार आहे आणि पोलीस भरतीसाठी ती प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग घेत आहे कॅम्पमध्ये. तर त्या संदर्भात ही घटना तर घडलेली आहे, परंतु आज आदरणीय भुजबळ साहेब पण सांगतायत, आताच आमचे बापू साहेब पण या ठिकाणी आलेत. आम्ही सगळ्या ओबीसी बांधवांना विनंती करतो किंवा भुजबळ साहेब आहेत तोपर्यंत कुणीही आत्महत्याचा विचार करू नका.
कारण की आदरणीय भुजबळ साहेब हे सातत्याने लढतायत, तुमच्या आमच्यासाठी लढतायत, कोर्टात जात आहेत. आज देखील मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीमधून काही ना काही मार्ग निघेल. आत्ताच आपल्या दीदीशी आदरणीय भुजबळ साहेब बोललेत. त्यांनी सांगितलं, बेटा तू काही काळजी करू नको, मी माझ्या बंधूला म्हणजे बापू साहेबांना पाठवलंय, त्यांचे पीए रवी सोनवणे आलेले आहेत, मी आहे, आम्ही सगळे म्हणून या कुटुंबाला धीर देण्याचं या ठिकाणी भुजबळ साहेबांच्या माध्यमातून काम करू. आणि निश्चितच मी आपल्या या माध्यमातून आदरणीय भुजबळ साहेब आणि मुख्यमंत्री यांना विनंती करतो किंवा या कुटुंबाला कमीत कमी आर्थिक मदत आपण 25 लाख रुपये द्यावे आणि मुलींचं शिक्षण आणि नोकरीचा प्रश्न तात्काळ शासनाने सोडावा अशी आपल्याला या माध्यमातून विनंती करतो. आणि ही जर काही शैक्षणिक पुढचं हे असेल, शिक्षणाची पुढची जिम्मेदारी असेल किंवा हे असेल, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून आदरणीय भुजबळ साहेब आम्ही सगळे मिळून ती जिम्मेदारी आम्ही घेत आहोत या ठिकाणी. धन्यवाद सर. मराठा समाजानंतर आता बंजारा समाज आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला मराठा समाज बांधवांकडून पाठिंबा देण्यात आला असून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन मनोज जरांगे पाटील यांचे विश्वासू सहकारी गंगाधर काळकुटे यांनी स्वतः येऊन पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करावा आणि त्यांना एसटीत समाविष्ट करा यासाठी आम्ही बंजारा समाजाला पाठिंबा दिल्याचे गंगाधर काळकुटे यांनी स्पष्ट केले आहे. भारतीय दंडविधान IPC 1860 आणि CRPC 1872 लागू केलं तेव्हा सुद्धा बंजारा समाजाला आदिवासी म्हणूनच संबोधले. पाचवा 1871 ते 1931 जवळपास 66 वर्ष जेव्हा जनगणना होत होती तेव्हा सुद्धा बंजारा समाजाला आदिवासी म्हणूनच संबोधले. बंजारा बांधवांचा एसटीतल्या आरक्षणासाठीचा आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा होता. त्या मोर्चाला मराठा समाजाच्या सगळ्या प्रतिनिधींनी, आम्ही इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांनी आणि अनेक इतर लोकांनी, आम्ही सगळ्यांनी मिळून मराठा समाजातर्फे तिथं पाठिंबा दिलेला आहे. बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे ही त्यांची जी मागणी आहे, त्या मागणीला आम्ही जाहीर पाठिंबा दिला आहे. संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी सुद्धा या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे. आणि बंजारा समाजाला एसटीतलं आरक्षण मिळत असताना हैदराबाद गॅजेटच्या जर काही नोंदी असतील आणि त्या नोंदीच्या आधारे किंवा अन्य बंजारा समाज खेड्यापाड्यात राहतो, तांड्यावर वस्तीवर राहतो, अतिशय दुर्गम भागात राहतो आणि कष्ट करणारा हा समाज आहे, त्यांना खरोखर एसटीच्या सवलती मिळाल्या पाहिजेत. यासाठी आमचा त्यांना पाठिंबा आहे. नाही, मी शॉकिंग आहे, कशा पद्धतीने घेतलं, काय घेतलं ते त्यांना विचारायला पाहिजे होतं. परंतु त्यांचा रोग, त्यांचा एसटीत असलेला त्यांचा प्रवर्ग आम्ही एसटीत आहेत असं म्हणून घेतलं. मला पण ते लवकर कळालं नाही, परंतु मी परत नंतर आपल्या सगळ्या बांधवांशी चर्चा केल्यानंतर कळालं की त्यांनी काहीतरी आम्ही सुद्धा एसटीत आहेत, हा दुसऱ्या राज्यात, हे ध्यानात ठेवा असं म्हणल्यानंतर आम्ही सुद्धा इथं असलेले उपस्थित आम्ही सगळ्यांनी त्यांना तिथंच सांगितलं की आमचा एसटीतल्या बंजारा समाजाच्या आरक्षणाला किंवा कुठल्याच आरक्षणाला किंवा ओबीसीला काय मिळतंय त्या कुठल्याही ओबीसी बांधवाला आमचा मराठा समाजाचा, मनोजदादाचा किंवा इतर असलेल्या आमच्या कुठल्याच सेवकाचा सुद्धा विरोध नाही. त्यामुळं आम्ही तुमचं आरक्षण, तुम्हीच उलट मराठा आरक्षणाबाबतीत तुमची काय भूमिका आहे हे सुद्धा आम्ही तिथं त्यांना विचारलेलं आहे. नुकताच गणेशोत्सव संपला असून काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्र उत्सवासाठी घटस्थापनेसाठी लागणाऱ्या मातीच्या मडक्यांच्या कामाचा अंतिम टप्पा सुरू आहे. पारंपरिक धंदा म्हणून कुंभार समाज मडकी गाडगे असे विविध साहित्य तयार करून विक्री करत आपला उदरनिर्वाह चालवतो. याशिवाय पावसाळ्यामुळे अनेक वेळा भट्टी खराब होऊन त्यामध्ये तयार साहित्याचे मोठे नुकसान होते. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना शासन नुकसान भरपाई देते. त्याचप्रमाणे आमच्याही नुकसानीची भरपाई शासनाने द्यावी. आम्हीही भारताचे नागरिक आहोत अशी मागणी कुंभार समाजाने केली आहे. कधीपासून धंदा करता हा तुम्ही? बरं, वरला पारगो पाहूनच आमचा धंदा हा पारंपरिक असं परवडत. आमच्या धंद्याला आहे ना, परवडत तुम्हाला हा धंदा? धंदा परवडतो, पण आम्हाला कुठलंच काही विशेष नाही. आमच्या धंद्यासाठी कोणीच लक्ष देत नाही. काय आमच्या धंद्यासाठी आम्हाला कुठलंच काय नाही.
असं आमचं नाही मार्केट नाही काही नाही जर शेतकऱ्याचं राहतं तर त्यांना मार्केटला माल गेला त्यांना मार्केटला माल जातो तसं त्यांचं नुकसान जरी झाली तरी त्यांना भरपाई भेटते तशी आमची धंद्यावर कोणीच आमच्याकडे लक्ष देते नाही. तेव्हा काय म्हणावं सांगा. हातावरचा परपंच आहे आमचा. तेव्हा मग आता काय बोलावं असं शेतकरी काही थोडंफार नुकसान बोललं दुष्काळ पडला त्याला भरपाई भेटते लय जे पाऊस पडला त्यांची नुकसान झाली तिची भरपाई भेटते तशी आमच्या धंद्याला कुठलंच काही नाही. तेव्हा आता काय म्हणावं सांगा. तुमची काय अपेक्षा आहे? आमच्या अपेक्षा काही नाही बा थोडंसं असं थोडीफार मदत झाली ते आता ही एखादी आता एक बट विरून गेली कुणी काही म्हणलं का. किती नुकसान झालं सरासरी? ती जवळ 2-2.5 हजार गट पाण्यात विरला. किती खर्च झाला असेल? तो जवळ 10-5 हजार रुपये खर्च होऊन गेला. तेव्हा आता काय सांगा. कोणी काही म्हणतही नाही का आमच्याकडे येते नाही गावात तलाठी का सरपंच कोणी म्हणते नाही का यांची नुकसान झाली यांचे पंचनामे करा हा कुठलाच भाग नाही. तर माझं काय बोलावं सांगा. आमच्या कुंभार समाजाच्या धंद्यावर कोणाचंच लक्ष नाही असं आहे. जसं शेतकऱ्याच्या धंद्यावर लक्ष आहे तसं आमच्याकडे कुणीच काही विषय मानती सुद्धा नाही घेती सुद्धा नाही. तेव्हा आता काय बोलावं. शिवाय हातावरचा परपंच आहे. ही परंपरा पहिल्यापासून चालू आहे घट्ट स्थापनाची. काय आता ते थोडीशी कमी पडत चाललं ते कारण मग आता कसं राहिले कारागीर कमी होत चालली आणि मागणी थोडीशी कारागिरी कामर कमी होत चालली. पण मग आता काही नवीन कारागीर त्यांना येत नाही ना. जे जुने कारागीर आहे त्यांना जेव राहिले. आता नवीन पोरं काही शिकती नाही. का बरं शिकते नाही? आता काय सांगावं ते म्हणजे काळे हात पाहिजे आहे का नाही. ते ना शिक्षणाच्या मागं लागली त्यांना काळे कपडे व्हायची लाज वाटते ती काय त्याच्यामुळे थोडंसं कमी मान पडत चालला बा असं दुसरं काही नाही. काय नाव? काय नाव आपलं? बाळू काशीनाथ शिकारे. काय सांगाल आता नवरात्र उत्सव सुरू होतोय तुम्ही घटच बनवण्याचं काम करताय कधीपासून बनवता? घट आता मग 2-2.5 महिन्यापासून बनवून राहिलो. ऊन नाही काही नाही भरपूर अवकाळ आहे. काही नाही आता परतीचा पाऊस चालू झाला आणखी जोरात असं वाळायला काही चान्स नाही. कधी बघून करता तुम्ही हा व्यवसाय? हा पारंपरिक मला तसं करा द्यायला तसं करू. काय नाव? थोड्या दिवसावरच नवरात्र उत्सव सुरू होत आहे आणि त्याच अनुषंगाने तुम्ही या ठिकाणी मडकी बनवताय घट बसत थांबण्यासाठी. बनवतो ना. कसे बनवतात कशापासून बनवतात? मातीपासून. माती आणायची बनवायची मळायची पायानं तोडवायची मग ती उतरायची चाकावर घेऊन परत घडायची. घडणं झाल्यानंतर त्याला पावडर लावायची पावडर चोळायची भट्टीत न्यायची भाजायची बरेच कुठं नाही त्याला. साधारण एक घट बनवला किती खर्च येईल तुम्हाला? खर्चाचा काही अंदाज काढता येत नाही एवढं पण मग तरी निम्मा येतोच खर्च त्याला 4-5 रुपये खर्च येतोच या घटात. आणि विक्री कितीपर्यंत जाते? जात्यात 7-8 पर्यंत जाते. 9 जसे रेट वाढत जातील तशी. कधीपासून तुम्ही हा धंदा करता? हा 12 वाज करता आला आजचे पंजाईपासून करतो. बाकी आता आम्ही करतो. आता वेळ पुढं पोरं करते नाही करते त्याचं नाही सांगते याचं पण आम्ही करू राहिलो. आणि ते याच्यात परवडतं का तुम्हाला? काहीच नाही परवडत पण मग व्यवसाय नसल्यामुळे मग हे करावं लागतं. तुमचं नाही शेती नाही काही त्याच्यामुळे आम्हाला केल्याशिवाय पर्यायच नाही. दुसरं काय करणार आहे मग आता नाही रोजंदारी करणं शेतीत काम करता येत ना काही करता येत त्याच्यामुळे हे करावंच लागतं ना आम्हाला. याच्यामध्ये काहीच परवडत नाही. 4-5 माणसं राहतात याच्यामध्ये. आता 3 महिन्यापासून 4-5 माणसं राहतात या किती 50-60 हजार रुपये आम्हाला भेटणार. घर खर्च त्याच्यामध्ये कमाई हा खर्च किती राहणार काही सुद्धा परवडत नाही. फक्त पोट भरायची विद्या येतं म्हणून पोट भरायची कामं चालू दुसरं काय नाही होत याच्यावर. काय नाव आपलं? माझं नाव रतन.
वर्धा जिल्ह्यातील देऊळगाव येथील स्वस्त धान्य दुकानदाराकडून ग्रामस्थांसोबत गैरव्यवहार केला जात असल्याने ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। याआधी ग्रामस्थांनी वर्धा जिल्हा पुरवठा अधिकारी आळंदे यांना निवेदन सादर करून स्वस्त धान्य दुकान संचालक यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती। या तक्रारीवर गावात मतदान घेण्यात आले होते। त्यात 65% मतदान हे स्वस्त धान्य दुकान संचालक यांच्या विरोधात झाले। त्यानंतर त्यांच्याकडून दुकानाचा कार्यभार काढून घेण्यात आला होता, परंतु सेलू तहसीलदार यांनी पुन्हा त्यांच्याकडे स्वस्त धान्य दुकानाचा पदभार दिल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आणि नाराजी आहे। ग्रामस्थांचे ठाम मत आहे की अशा व्यक्तींवर स्वस्त धान्य दुकानांची जबाबदारी सोपवणे म्हणजे सामान्य जनतेवर अन्याय आहे। जर शासनाने तातडीने यावर कारवाई केली नाही तर ग्रामस्थांच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला। आम्ही देऊळगावचे रहिवासी असून तहसील सेलू जिल्हा वर्धा असं आहे। आमची कंप्लेंट ऋषी नागदेवते यांच्या विरोधात होती। ऋषी नागदेवतेने आतापर्यंत आमच्या गावामध्ये दुकान चालवलेलं आहे, राशन दुकान चालवत असताना त्यांनी खूप जणांना माल कमी दिला, आम्हाला स्वतः माल कमी दिला आणि आम्हाला बाह्यांना सुद्धा शिवागाळी करत होता। कधीही दुकान बंद करत होता। महिन्याच्या शेवटल्या तारखेला दुकान चालू करून आणि तो 2च दिवस दुकान चालवत होता। अशा प्रकारे आम्ही 2023 पासून आम्ही त्याची कंप्लेंट करत आहे। एखादी महिना दुकान काढून घेते आणि दुसऱ्याच महिन्याला पुन्हा त्याला दुकान जोडून देते। गावकऱ्याची पूर्ण नाराजी आहे। गावकरी 75% नाराज आहे त्याच्यावर। पंचनाम्यामध्ये सुद्धा गावकऱ्याचा 95% बहुमत आहे की त्याला दुकान देण्यात यावं नाही बा म्हणून। तरी पण त्याच व्यक्तीला दुकान देण्यात येत आहे। अधिकाऱ्याने कशा प्रकारे देत आहे की प्रशासकीय दबाव आहे हे आम्हाला कळत नाही। आम्हाला आखरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यावं लागलं। तहसीलदाराने आमच्याला मान्य केलं नाही बरोबर निर्णय आणि आम्हाला तहसील कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यावं लागलं आणि असंच जर सुरू राहिलं तर आम्हाला आमरण उपोषणाचा निर्णय घ्यावा लागेल। चालू असलेलं दुकान तुरंत बंद करायला पाहिजे त्याचं वाला आणि पंचनाम्यानुसार का बहुमत आहे, आमच्याकडे बहुमत आहे ना, मग आमचा वाला का निर्णय लागू होत नाही अशी आमची मागणी आहे। नाहीतर आम्हाला आमरण उपोषणाचा परवानगी देण्यात यावी। नाशिक शहरातील एका नामांकित शाळेला मध्यरात्री 1:45 वाजता थरकाप उडवणारा मेल प्राप्त झाला। या मेलमध्ये शाळेच्या शौचालयात तब्बल 3 बॉम्ब ठेवले असल्याची माहिती देण्यात आली। मात्र सकाळी 10 वाजता शाळा प्रशासनाच्या निदर्शनास हा मेल आल्यानंतर एकच खळबळ उडाली। प्रशासनाने तात्काळ इंदिरानगर पोलीस ठाणे आणि बॉम्ब शोध पथकाला माहिती देत पालकांना देखील कळवले, तर पालकांसोबत आलेल्या विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले। तसेच काही विद्यार्थ्यांना शाळेच्या बसमध्ये बसून दूर अंतरावर नेण्यात आले। या घटनेनंतर शाळेच्या मुख्याध्यापिका विजया रहाणे यांनी अधिकृत माहिती देत पालकांना धीर दिला। दरम्यान तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही, त्यामुळे हा मेल केवळ नाहक त्रास देण्यासाठी केला असल्याची चर्चा रंगू लागली। या घटनेमुळे पालकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण होतं, तर या मेल मागील खरी सत्यता काय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। बोलायला पाहिजे होतं नाही, पालकांची भूमिका मांडली, मी शाळेची भूमिका मांडली, मी माझी लोकप्रतिनिधी, मला पण त्रास झाला। हमको सिर्फ बाहर आने के लिए बोला और हम मैम ने हमको गाइड किया और हम नीचे आए बस। क्या गाइड किया मैडम ने? मैम ने बोला कि वो सर बोल रहे हैं जल्दी जल्दी बाहर आओ, तो हम जल्दी जल्दी बस बाहर आए। क्यों बाहर, क्यों बोला बाहर आने? कारण ने बताया। और जब वो उसको बोल रहे थे कि हम मतलब उसको लाने गए ना उधर, तो उन्होंने बोला कि ये ना इधर मत आओ ऐसा वैसा, और वो मशीन कुछ तो लाई थी बहुत सारी। प्रैक्टिस करते हुए जब ना एक पुलिस की जीप और एक स्क्वाड आई थी RCP वाली। क्यों आई थी वो नहीं पता, वो डॉग को और 2 मशीन लेकर आई थी, हमें कुछ बताया नहीं, उन्होंने सिर्फ हमें बाहर निकलने। और फिर अभी जब सब बच्चे बाहर बोल रहे बॉम्ब ऐसा कुछ भी बोल रहे, और केमिस्ट्री लॅब में वो गॅस सुरू हुआ। सगळ्यांना मुलांना बाहेर काढण्यात आलं। काढल्यानंतर यांनी सगळ्यांनी मुलं एकदम टेकऱ्यासारखे बाहेर पळाले आणि फारच पालक बिचारे रस्त्यावर एकदम धावपळ करत होते। काही पालक अक्षरशः बाया बिचाऱ्या जीव काळाच्या आतंकाने पळत होत्या। फार त्यांच्या एकदम हाल पाहून बरीच ट्रॅफिक पण जाम झाली। ट्रॅफिकमध्ये ते बिचारे कसे तरी पालक जीव तोडून मुलांसाठी जीव घेऊन पळत होते मुठीत घेऊन, आणि बरेच पालक तिथं पडले, 1-2 बाईक बी पडले आणि पालक बी पडले, मुलांचं बी हे झालंय। त्याच्यामुळं प्रशासन यांनी शाळेवाल्यांनी थोडंसं प्रिकॉशन घ्यायला हवं आणि डायरेक्ट पोरांना बाहेर काढायला नको होतं।
ती बी न्यूज आहे, पहिले पोरांना द्यायला पाहिजे होती काय आहे काही नाही, आणि मगच क्लिअर करायला पाहिजे होतं या गोष्टी. ड्रिलचं कारण देऊन ते काहीतरी मॉब ड्रिल वगैरे मला तर नाही वाटत. मॉब ड्रिलला मग तुम्ही लहान पोरांना बाहेर नको पाठवू ना. तुमचं नाव? डायरेक्ट तुमचं शैलेश देवरे बोलतोय मी. पालक आहे का? हां, मी पालक आहे. माझी मुलगी आली बाहेर, पण माझ्या समोरच बिल्डिंग असल्यामुळे मुलगी 3-4 पोरांना घेऊन येऊन लागली. मी नाशिक केंब्रिजची उपमुख्याध्यापिका विजया रहाणे. 10:30 वाजता आम्हाला मेल आला. त्याच्यानंतर लगेच तात्काळ शिक्षकांना आवाहन करण्यात आलं की मुलांना सुरक्षितरित्या मैदानावरती आणून उभं करणं. त्यानंतर लगेच पोलीस स्टेशनला प्रिन्सिपल सर गेले, तिथे ती तक्रार नोंदवली आणि अवघ्या 10 मिनिटांमध्ये लगेच श्वान पथक आणि ह्या पोलिसांची पण एक कमिटी आली. त्यांनी सगळ्यांनी सुरक्षितपणे सगळं चेक केलं. 1 तासानंतर त्याचा शोध घेतल्यानंतर काही एक सापडलेलं नाहीये. पण पुढची जबाबदारी अशी की आता मुलांना 1 तास बाहेर पाऊस, मुसळधार पाऊस येत होता, सुरक्षितरित्या मुलांना बसमध्ये बसवण्यात आलं. व्हॅनवाल्यांना सांगण्यात आलं की ती मुलं आहेत ती सुरक्षित 10:30 वाजता. त्याच्यात सगळं आहे. व्हॅनवाल्यांनाही मुलं व्हॅनमध्येच बसवायला लावली. पालकांना लगेच सूचना दिल्या गेल्या की शाळेच्या गेटवरती येऊन मुलांना घेऊन जाणं, जे पालकांसोबत येत आहेत ते. बसची मुलं सुरक्षित बसमध्ये होती, त्याच्यामुळे अशी काही चेंगराचेंगरी झाली नाही. सगळे चुकीचे मेसेज पालकांनी पसरवलेले आहेत आणि शाळेमध्ये अशा काही घटना झालेल्या नाहीत. फोन शाळेतून आलेला आहे नाशिक कॅम्ब्रिज स्कूलमधनं की तुमचे पोरं जे आहेत ते शाळेत बॉम्ब सापडला आहे, अफरातफरी झाली, त्याच्यामुळे तुम्ही येऊन तुमचे पोरं घेऊन जा. पण ही शाळा म्हणजे इतकी बेजबाबदारपणे अशी काम करते. पोरांना डायरेक्टली रोडावरती सोडून दिला. पालक धावत येत आहे, घेत आहे पोरांना, आणि त्यांचं कुठलंच हे नाही, रोलच नाही. आणि आता आम्ही जेव्हा या शाळेतल्या मॅनेजमेंटला विचारायला गेलो तर शाळेच्या मॅनेजमेंटवाल्यांनी सिक्युरिटी ऑफिसर जे आहेत त्यांना पुढं करून दिलं की बाबा तुम्ही बोला त्यांना आणि जे काही राहील उद्या. पण हे जोपर्यंत हे शाळेतून आम्हाला क्लिअर मेसेज येत नाही की ही घटना काय झालेली आहे किंवा काय, आम्ही आमचे पोरं उद्या पाठवणार नाही. ही शाळेत तुम्ही सांगून द्या, किंवा यांनी जोपर्यंत लेखी जसा मेल आलेला आहे तो मेल म्हणा, किंवा शाळेने आपल्या म्हणजे ऑथराईज पर्सन लोकांना जोपर्यंत पाठवणार नाही की बाबा ही गोष्ट चुकीची होती का खरी होती, तोपर्यंत आम्ही आमच्या मुलं पाठवणार नाही. कोणाला मेल आला होता? पालकांना मेल आलेले आहेत, मेसेजेस आलेले आहेत, कॉल्स आलेले आहेत, शाळेतून फोन पण गेलेला आहे. किती लोकांना मेल आला, किती लोकांना कॉल आला? आता तुम्ही बघू शकता सगळे पुन्हा शाळाच रिकामी झालेली, तर इतक्या लोकांना फोन आणि कॉल्स गेलेच असतील ना. आणि आजूबाजूच्या एकमेकांच्या क्लासच्या मुलांनी कोणी सांगितलं शॉर्ट सर्किट जाणार, काय जाणार नेमकी काही न्यूज नाही, कोणीच काही सांगत नाही, डिक्लेअर पण करत नाही. सगळ्यात पाहिजे त्यांनी काय होतं काय सांगायला पाहिजे होतं, काय काही पोरांना पालकांना डायरेक्ट बाहेर आले. याच्यामध्ये किती मुले जखमी झाले, काही जखमी झाले का कोणाचे माहिती नाही, पण जे ड्रेस खराब झालेला आहे त्याच्यावरनं असं वाटतंय की बाबा पोरं पडलेले आहेत. कारण की आता बघा कोणी पण असं पोलिसांना बघून पोरं पळायला त्यांची पळापळ झाली आहे. त्याच्यामुळे पोरं पडले असतील किंवा नसतील पडलं हे अजून शाळेने कुठल्याही प्रकारे स्पष्ट केलेलं नाही आहे. जे कॉल्स गेले ते खूप म्हणजे आता माझा भाचा आहे इथं, मी नाशिक रोडला, माझ्या बहिणीने फोन केला की अरे दादा असं झालेलं आहे. ती पण येत होती, मी पण आलो इथं, तिच्या आधी मी पोहोचलो आणि आता कळतंय की बाबा तो पोहोचलाय, सुखरूप घरी पोहोचलेला आहे. तुमचं नाव? हरीश राजपूत. अहिल्यानगर शहरामध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने शहरातून वाहणाऱ्या सीना नदीला पूर आला असल्याने अहिल्यानगर कल्याण महामार्ग सध्या बंद असून पर्यायी महामार्ग असणाऱ्या वारुळाचा मारुती या ठिकाणचा पूल देखील पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या भागातील माजी नगरसेवक श्याम आप्पा नळकांडे यांनी महापालिका आयुक्त आणि अतिक्रमण विभागाला याबाबत माहिती कळवून महापालिकेच्या वतीने पर्यायी मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पानी की लाइन है नीचे, पीने की लाइन पिछली बार फूटा था, देख के काम कर.
अहिल्यानगर शहर आणि शहराच्या परिसरामध्ये आणि तालुक्यामध्ये काल संध्याकाळपासून मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे आणि त्यामुळे आज दुपारपासून सीना नदीमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली। शहरातून जाणारा विशाखापट्टणम कल्याण राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात जो पर्यायी पूल केलेला आहे तो पाण्याखाली गेल्यामुळे आज दुपारी 3 वाजल्यापासून त्या रस्त्याची वाहतूक बंद आहे आणि आता आपण या ठिकाणी पाहतोय वारुळचा मारुती हा जो पूल आहे यावरून वाहतूक सुरळीत आहे। या पुलाच्या बाजूने सीना नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी येऊन नैसर्गिक प्रवास मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झालेला आहे। आम्हाला या भागातील लोकप्रतिनिधींनी संपर्क केल्यामुळे आमची यंत्रणाने आम्ही ताबडतोब या ठिकाणी हजर झालो आणि आता पाहतायत या ठिकाणी 2 JCB ट्रॅक्टर आणि पोकलेन काम करून नदी प्रवाहातली पुलाला अडलेली जलपर्णी काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे आणि नागरिकांना कुठेही अडचण येणार नाही याची महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेतली जात आहे आणि महानगरपालिकेच्या वतीने शहरवासियांना आम्ही आवाहन करतो की सीना नदीच्या आजूबाजूच्या रहिवासी क्षेत्रामधील नागरिकांनी त्यांच्या मालमत्तेची जीविताची खबरदारी घ्यावी, काळजी घ्यावी आणि शहरामध्ये कुठेही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास महानगरपालिकेचं प्रशासन रात्रंदिवस आम्ही सतर्क आहोत। आमचे मोबाईल नंबर्स आहेत, आम्हाला केव्हाही तुम्ही संपर्क करू शकता आणि स्वतःच्या मालमत्तेचं आणि जीविताचं रक्षण करावे। महानगरपालिकेला आपल्याला अहोरात्र मदत करेल। धन्यवाद। आमदार सुरेश धस यांनी आष्टी तालुक्यातील सर्व विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली। आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रशासनासोबत आपत्ती व्यवस्थापन बैठक घेऊन तात्काळ झालेल्या नुकसानीचे पंचनामे तसेच छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे झालेले नुकसान याबाबत सूचना केल्या आहेत। यावेळी उपविभागीय अधिकारी वसीमा शेख, तहसीलदार वैशाली पाटील यांच्यासह सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। तिथून नदी सोडून द्या, परत येऊ द्या। अहो ते येऊ द्या, पण एवढा वळसा घालून यायला सकाळ होईल ना त्या पाण्याला। आता जर मला जरी कॅनल असला ठीक आहे, कोणाला तरी माणसाला सांगा आणि फतेवडगाव पर्यंत पाणी गेलं ते पाणी बंद करून जी आणि शिरोर कासार या 2 तालुक्यामध्ये अतिप्रचंड त्या ठिकाणी महापूर आल्याचं चित्र आहे, परंतु बाकीचे सर्व रेस्क्यू करण्यात आलेला आहे। फक्त आता प्रश्न जो आहे तो टाकळसिंग आणि सांगव्याष्टी या 2 गावाचा राहिलेला आहे आणि आता आम्ही या ठिकाणी SDM, तहसीलदार आणि सर्व विभागाचे प्रमुख यांची बैठक घेतोय आणि उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग सकाळी 7 वाजल्यापासून पंचनाम्याचं काम सुरू कसं होईल हे पाहतोय आणि शिरूर कासारमध्ये सकाळी 10 वाजता मीटिंग घेऊन 11 वाजल्यापासून त्या ठिकाणी पंचनाम्याचं काम सुरू होईल। नुकसान प्रचंड झालेलं आहे, शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान झालेलं आहे, घरादाराचं नुकसान झालेलं आहे, जनावरांचं नुकसान झालेलं आहे, काही व्यापारी छोटे व्यापारी यांचंही नुकसान झालेलं आहे। परंतु ज्यांचं कोणाचं नुकसान झालं असेल त्या सर्वांना माझी विनंती आहे की घाबरू नका, शासन आपल्या सोबत आहे आणि 100% लवकरात लवकर पंचनामे करून याची मदत जी आहे ती आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या आणि सर्व घटकांच्या पर्यंत पोहोच करण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहोत। कोणीही घाबरण्याची आवश्यकता नाही आणि आजही रात्री म्हणजे आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि परवाच्या दिवसापर्यंत हवामान खात्याचा अंदाज असा आहे की आणखी 2 दिवस पाऊस राहण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे सगळ्याच यंत्रणा बी आणि गावचे जे प्रमुख आहेत आणि सर्व ग्रामस्थांनी सुद्धा अलर्ट मोडवरती राहावं अशा प्रकारची विनंती आहे। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान प्रभावीपणे राबवण्यासंदर्भात जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आणि जनजागृती अभियानास सुरुवात देखील केली। यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरून चर्चा करून पंचायत राज संस्थांच्या माध्यमातून शासनाची योजना लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यातून त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे हे अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी
यांनी सांगितले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान येत्या 17 सप्टेंबर पासून सुरू होत आहे आणि त्याच्या अनुषंगाने आणि एक माहिती आपले गावकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक उद्देश शासनाचा आहे आणि जिल्हा परिषद सुद्धा आमचा उद्देश सुद्धा आहे. तर त्याच अनुषंगाने आम्ही इथे एक छोटी पत्रकार परिषद बोलवली आहे. निर्माण होत नाही आणि लोकांपर्यंत माहिती पोहोचत नाही, एक मोटिवेशन त्यांना मिळत नाही, त्याचं सक्सेसफुल करणं खूप अवघड असतो. तर त्यामुळे आम्हाला प्रत्येक लोकांपर्यंत कशा पोहोचता येईल अभियानाबद्दल आणि त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारचे नियोजन चालू आहे. थोडक्यात मी या अभियानाबद्दल सांगतो. महाराष्ट्र शासनाने 6 ऑगस्ट 2025 एक नवीन अभियान राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान. या अभियानांतर्गत पूर्ण महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या सहभागी होणार आहे. या अभियानाची कालावधी 17 सप्टेंबर पासून 31 डिसेंबर पर्यंत राहणार आहे. आणि मुख्य उद्देश जर आपण सांगितला तर या अभियानाचा मुख्य उद्देश प्रत्येक ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याला अधिक प्रभावी, कार्यक्षम आणि लोकाभिमुख करणे आणि वेगळे जे डेव्हलपमेंट इंडिकेटर्स आहेत त्याच्यामध्ये वाढ व्हावे याच्यासाठी राबवलेला आहे. या अभियानामध्ये 6 मोठे उद्दिष्ट आहे. सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध, स्वच्छ आणि हरित गाव, मनरेगा व इतर योजनांचं अभिसरण, गाव पातळीवरील संस्थांचं सक्षमीकरण, उपजीविका विकास आणि सामाजिक न्याय आणि शेवटचा लोकसेवा व श्रमदान. या 7 उद्दिष्टामध्ये प्रत्येक ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचा मार्किंग होणार आहे आणि शेवटी पुरस्कार खूप मोठ्या प्रमाणे प्रत्येक म्हणजे जे विजेता ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आहे त्यांना मिळणारच आहे. खूप मोठ्या प्रमाणे आणि खूप मोठी निधीच्या शासनाने अनाउन्समेंट केलेला आहे. आणि मला वाटतंय की नंदुरबारमधनं आपले भरपूर असे ग्रामपंचायत आहे जे या महाराष्ट्र राज्यामध्ये टॉप 3 मध्ये विभागस्तरीय सुद्धा टॉप 3 मध्ये येण्याची केपेबल आहेत. ते येतील आणि आम्ही त्यांना येत्या 3-3.5 महिन्यामध्ये कसं सक्षमीकरण करू आणि एक मोठ्या प्रमाणे त्यांचा डेव्हलपमेंट होईल याचं आमचं नियोजन 100% झालेलं आहे. मी एवढंच आवाहन करेन की जास्तीत जास्त प्रमाणे लोकांनी सहभागी व्हावं, आपलं गावाला डेव्हलपमेंटमध्ये एक हिस्सेदारी द्यावी आणि आपले ग्रामपंचायतीला एक मोठा पुरस्कार जिंकण्यासाठी आपला पार्टिसिपेशन 100% नोंदवावा. हेच माझे आव्हान राहील. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.